श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. नवरा बायकोमध्ये भांडण होत असतील, नवऱ्याची आपल्या त्या बिझनेस असो जॉब असो त्यामध्ये प्रगती होत नसेल, मुलगा आपला ऐकत नसेल, मुलगी ऐकत नसेल, नवरा व्यसन करत असेल, मुलगा मुलगी वाईट नादाला लागलेले असतील, घरामध्ये सासू सुनेचं जमत नसेल, भावा भावांचं जमत नसेल, बहीण भावांचं जमत नसेल, घरामध्ये दरिद्रता म्हणजेच कटकटी दरिद्रता आजारपण आहे, काही केले आपली परिस्थिती सुधारत नाहीये, आलेला पैसा टिकत नाहीये, लक्ष्मी स्थिर राहत नाहीये, जॉब असो बिझनेस असो वर्षानुवर्ष त्याच पोझिशनवर आहोत, त्याच पेमेंटमध्ये आहोत, कष्ट तर भरपूर करत आहोत पण त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये आणि खूप प्रयत्न करूनही आपली परिस्थिती सुधारत नाहीये, भाड्याचं घर आहे स्वतःचं घर नाहीये, मुलं अभ्यास करत नाहीयेत, म्हणजे घरामध्ये एकोपा नाहीये, प्रेम नाहीये, लक्ष्मी येते पण ती स्थिर नाहीये, लक्ष्मी दरिद्रतेचा घरामध्ये वास आहे, सतत म्हणजे किटकिटी होतात आणि या परिस्थितीतून कुठेतरी आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्यासाठी आपल्याला ही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत सेवा करायची आहे आणि या 10 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की तुमचे अडलेले कामं असतील ते पूर्ण होत असतील, घरामध्ये जर सतत भांडणं किटकिटी रोज होत असतील तर त्या होणार नाहीत, मुलगा असे मुलगी असो जी अभ्यास करत नव्हती ती अभ्यास करायला लागेल, नवरा असेल तो व्यसन करत असेल तर त्याचं व्यसन हळूहळू सुटायला लागेल, तुमचं तो ऐकायला लागेल, घरामध्ये एकोपा निर्माण होईल, घरामध्ये प्रेम निर्माण होईल आणि तुम्ही जेही काम हाती घ्याल, जेही काम नोकरी बिझनेस इतर कोणतंही काम तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही जे प्रामाणिक कष्ट करत आहात त्या कष्टाचा मोबदला या सेवेने नक्की 1001% मिळायला सुरुवात होईल. फक्त आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा, काहीही केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. त्यामुळे आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कष्टासोबतच हे अशा छोट्या छोट्या सेवा करा, छोटे छोटे उपाय करा. कष्ट कधी कधी काय होतं की आपण कष्ट करतो त्याचा हवा तो मोबदला आपल्याला मिळत नाही, तर हे जे उपाय असतात ह्या सेवा असतात ह्या आपल्याला आपल्या नशिबाची आपल्या भाग्याची साथ देतात आणि या सेवेमुळे कोणती सेवा कोणता उपाय आपल्याला लागू होईल आणि त्यामुळे कधी आपलं भाग्य चमकेल आपल्याला कळत नाही. त्यामुळे कष्टासोबतच ह्या छोट्या छोट्या सेवा आणि उपाय करत राहा. आता बघा बऱ्याच जणांच्या घरी 31 तारखेला गणपती बाप्पांची स्थापना केली जाते पण बऱ्याच जणांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही. तर ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्यांनी गणपती बाप्पाच्या समोर ही सेवा करायची आणि ज्यांच्याकडे बाप्पांची स्थापना केलेली नाही त्यांनी देवघरामध्ये आपल्या गणपतीची मूर्ती असते त्यासमोर ही सेवा करायची आहे. आणि नॉनव्हेज खाऊन ही सेवा करायची नाही आहे. तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हाही वेळ आहे तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा करण्यासाठी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत गणपतीची 21 नावं. ही 21 नावं तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील किंवा गुगलवर तुम्हाला PDF मध्ये मिळतील. तुम्ही ती लिहून घ्यायची आहेत एका कागदावर, गणपतीची 21 नावं. आणि ज्यांना पिरियड्स आहेत त्यांनी पिरियड्समध्ये ही सेवा करायची नाही आहे. तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी असते तर संकष्टीपासून तुम्ही ही सेवा सुरू केली तरीही चालेल. आणि आता गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा केली आणि त्यानंतर जर संकष्ट चतुर्थीपासून तिथून पुढे 11 दिवस ही सेवा केली तसंही चालेल किंवा प्रत्येक महिन्याला संकष्टीपासून सुरू करून 11 दिवस तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. या सेवेमुळे तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला म्हणजे अभ्यास करण्याची एक ओढ लागेल, अभ्यास लक्षात राहत नसेल तर तो लक्षात राहील, तुमची एक्झाम असेल कशाची तयारी करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि म्हणजे जेही कामासाठी तुम्ही बाहेर जाल, ज्याही कामाची तुम्ही सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत रोज 21 मोदक लागणार आहेत. तुम्ही ते मोदक गुळाचे बनवू शकता, खोबरं आणि साखर मिक्स करून बनवू शकता किंवा उकडीचे, जेही प्रकारचे तुम्ही मोदक बनवता रोज आपल्याला 21 मोदक लागणार आहेत. अगदी छोटे छोटे 21 मोदक बनवले तरीही चालतील पण रोज आपल्याला 21 मोदक लागणार आहेत. आणि गणपतीची 21 नावं आपल्याला हवी आहेत.
आता तुम्ही सकाळी सेवा करणार असाल तर आपल्याला सकाळी जेव्हा आपण गणपतीची आरती वगैरे करतो आणि ज्यांच्या घरात बाप्पांची स्थापना नाही त्यांनी देवपूजा झाल्यानंतर आपलं जेव्हा पूजा वगैरे करतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की पूजा वगैरे सगळी झाली, आपली आरती वगैरे सगळी झाली, त्यानंतर आपल्याला 21 मोदक घ्यायचे आहेत, पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, संकल्प करायचा आहे. फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात. आणि त्यानंतर गणपतीची 21 नावं लिहिलेला कागद आपल्याला घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ते 21 मोदक ठेवलेले आपण 21 मोदक घ्यायचे. एक मोदक आपण हातामध्ये पकडायचा, समोर एक प्लेट ठेवायची, मोदक ठेवलेली एक प्लेट आणि गणपतीच्या समोर आपल्याला एक प्लेट आणि थोडंसं पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. एक मोदक आपल्याला हातामध्ये पकडायचा, गणपतीचं पहिलं नाव बोलायचं. एक मोदक हातामध्ये घेतला, गणेशाचं पहिलं नाव बोलायचं आणि गणपतीच्या समोर जी आपण प्लेट ठेवली आहे त्यामध्ये तो मोदक ठेवायचा. दुसरा मोदक घ्यायचा, गणपतीचं दुसरं नाव बोलायचं आणि तो मोदक त्या प्लेटमध्ये ठेवायचा. तिसरा मोदक घ्यायचा, गणपतीचं तिसरं नाव बोलायचं आणि तो मोदक गणपतीसमोर जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचा. आता हे करत असताना तुम्ही एक मोदक घेतला, गणपतीचं नाव घेतलं की आपली इच्छा पण बोलू शकता आणि तो मोदक ठेवू शकता. किंवा ह्या सेवेला सुरुवात करताना आपण आपली इच्छा बोलायची, कशासाठी करत आहोत आणि पूर्ण गणपतीची 21 नावं घेऊन 21 मोदक आपण गणपतीला अर्पण केले. त्यानंतर पण आपण आपली इच्छा बोलायची, आपण ही कशासाठी करत आहोत. पूर्ण अशा प्रकारे आपल्याला 21 मोदक गणपतीसमोर जे आपण ताटली ठेवलेली आहे त्या ताटलीमध्ये ठेवायचं. आणि हे झाल्यावर 1 मिनटं 2 मिनटं आपली जीही काही इच्छा आहे म्हणजे त्याचं एक करायचं की ती पूर्ण होत आहे, असं आहे तसं आहे, जे अडीअडचणी विघ्न सगळे दूर झालेले आहेत, त्यामधलं आपलं काम सुरळीत होत आहे. किंवा अभ्यासाचं बद्दल असेल, तुमचं परीक्षेचं सिलेक्शन, इंटरव्ह्यूचं सिलेक्शन असेल ते बोलायचं. आणि ही आता सेवा तुम्ही गणपती बाप्पांची ज्यांच्या घरात स्थापना केली तर आरती झाल्यानंतरही करू शकता किंवा आरती पूजा वगैरे झाली आणि ही सेवा करायची, ही सेवा झाल्यानंतरही तुम्ही आरती करू शकता. आणि ज्यांची देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यांनी पूजा झाल्यानंतर ही सेवा करायची, ही सेवा झाल्यानंतर गणपतीची आरती करायची आणि हा जो नैवेद्य आहे हा म्हणजे थोडा तासभर तरी तिथे राहू द्यायचा, त्यावर ताट झाकायचं, हा नैवेद्य राहू द्यायचा, पाणी राहू द्यायचं. आणि नंतर हे जे मोदक आहेत आपल्या घरातील सर्वांनी, हे मोदक बाहेरच्यांना द्यायचे नाही, फक्त आपल्या घरातल्या सर्व जेवढे जण आहेत तेवढ्यांनी हे मोदक खायचे. रोज जे मोदक केले ते त्याच दिवशी संपवायचे, प्रत्येकाने मोदक खायचे. ही एवढी प्रभावशाली सेवा आहे. आणि रोज तुम्ही कामाला जात असाल म्हणजे ऑफिसला जात असाल, तुम्ही दुकान तुमचं असेल दुकानात जात असाल, विद्यार्थी असाल स्कूलमध्ये जात असाल, कॉलेजमध्ये जात असाल किंवा तुम्ही स्वतः असाल, रोज सकाळी अंघोळ झाल्यावर ही गणपतीची नावं 21 गणपतीची नावं बोलायचं आणि घराबाहेर पडायचं. तुम्हाला कधीच कोणत्या कार्यामध्ये अपयश येणार नाही, तुमचं म्हणजे कधी ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही, नजर बाधा बाहेरच्या ज्या बाधा असतील ते तुमच्या मागे कधी लागणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल, लोकांवर तुमची छाप पडेल, तुम्ही जे बोलताय त्याचा लोकांवरती प्रभाव पडेल. म्हणजे खूप सारे ही जी 10 दिवसांमध्येच ना तुम्हाला ह्याचे अनुभव यायला सुरुवात होईल. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांना आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे, संकटांचा सामना करावा लागत आहे त्या परिस्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय पण मार्ग मिळत नाही, त्या प्रत्येक ताई दादा मुलगा मुली प्रत्येकाने ही सेवा करा आणि याचे अनुभव तुम्ही या 10 दिवसांमध्येच घ्या. आणि अनंत चतुर्दशीच्या शेवटच्या दिवशी ही सेवा करायची आणि स्टॉप. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही प्रत्येक महिन्याच्या संकष्टीपासून 11 दिवस ही सेवा करू शकता. ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. आणि त्यानंतर जे पाणी आहे ते आपण घरामध्ये जे पिण्यासाठी जेवताना जग वगैरे घेतो त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि सर्वांनी ते पाणी प्यायचं. याने तुमच्या घरामध्ये जर भांडणं असतील तर भांडणं कमी होतील, घरामध्ये एकोपा निर्माण होईल. जर कुणी आजारी व्यक्ती असेल तर त्याचं
आजारपण दूर होईल, म्हणजे बऱ्याच खूप सारे तुम्हाला या सेवेने अनुभव येतील। आणि ही सेवा करण्यासाठी फक्त 5 मिनिटं लागतील। हे मला सांगायला वेळ लागतो, पण सेवा करण्यासाठी तुम्हाला अगदी 5 मिनिटं लागतील, पण याचा प्रभाव तुम्हाला आयुष्यभर मिळेल। आणि आजपर्यंत सतत जे तुमच्याकडे अपयश, दरिद्रता, अलक्ष्मी होती ना, या सर्वांचा नाश होऊन तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती करून देणारा हा छोटासा उपाय सेवा आहे। ही तुम्ही प्रत्येकाने नक्कीच करा आणि याचे अनुभव घ्या। श्री स्वामी समर्थ।